पुढल्या बातमीकडे वळूयात। जेएनपीटी बाहेर 7,000 पेक्षा अधिक कंटेनर एकाच ठिकाणी उभे राहिलेत। मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हर डाऊनमध्ये जेएनपीटी वरील ऑनलाईन कंटेनर मालक, निर्यातदार आणि वाहतूकदारांना मोठा आर्थिक फटका बसलाय। महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेशहून आलेले कंटेनर देखील नवी मुंबईच्या जेएनपीटी बाहेर अडकलेले आहेत। जेएनपीटी बाहेर 7,000 पेक्षा अधिक कंटेनर एकाच ठिकाणी उभे राहिलेत। मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हर डाऊनमुळे जेएनपीटी वरील ऑनलाईन कंटेनर मालक, निर्यातदार आणि वाहतूकदारांना याचा फटका बसलाय। महेश बागल माझे सहकारी आपल्या सोबत आहेत। महेश, जेएनपीटी बाहेर 7,000हून अधिक कंटेनर हे एकाच ठिकाणी उभे असल्याचं चित्र समोर आले आणि याचं मुख्य कारण म्हणजे जगभरात मायक्रोसॉफ्टच्या कार्यप्रणालीत जो प्रॉब्लेम निर्माण झाला होता त्यामुळे त्याचा फटका हा जेएनपीटीच्या एकंदरीत कामकाजाला बसलेला आहे। मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हर डाऊनमुळे जेएनपीटी वरील ऑनलाईन जी कार्यप्रणाली आहे ती बाधित झालेली असून यामुळे मालक, निर्यातदार आणि वाहतूकदारांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतोय। जे कंटेनर बाहेर उभे आहेत त्यामध्ये भाजीपाला सारख्या वस्तू असलेले कंटेनर सुद्धा आहेत आणि काही असा माल ज्या कंटेनरमध्ये आहे जो एसी न मिळाल्यामुळे खराब होण्याची शक्यता आहे। त्यामुळे एकंदरीत पाहता महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश अशा ठिकाणावरून जेएनपीटी मध्ये दाखल झालेल्या कंटेनर मधील जो माल आहे तो खराब होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। जेएनपीटीच्या एकंदरीत प्रशासनाकडून यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी मायक्रोसॉफ्टच्या संबंधित विभागाला संपर्क केला गेलेला आहे आणि लवकरात लवकर जी कार्यप्रणाली आहे ती पूर्वपदावर येऊन योग्यरित्या काम चालावे म्हणून प्रयत्न सुरू आहेत। मात्र असं असतानाही अजूनही मोठ्या संख्येने कंटेनर हे जेएनपीटीच्या बाहेर उभे आहेत आणि लवकरात लवकर जर ही परिस्थिती बदलली नाही तर एक मोठा आर्थिक फटका सहन करावा लागेल असं निर्यातदारांनी म्हटलेलं आहे। निश्चित महेश, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।